साइड मेरा इकडे पुढे येऊन बसा. हॅलो याला माईक का पण येते नाही का त्याच्याला साहेबाला बोलतो असं नाही
नाशवंत जाऊ दे. पिटी कडक आहे. रुपप्पा हरी बुद्धि जपे तो नर दुर्लभ वैची रामकृष्ण Radhe Radhe
कृष्ण नाही मनमनी साधी तयसिकाधरी सकळ सिद्धी तयसिकाधरी सकळ सिद्धी तयसिकाधरी कृष्ण नामी मनमनी साधी सिद्धि बुद्धि धर्म हरि पाठी आले प्रपंचने बातें साधु सके प्रपंचने बातें साधु सके बुद्धि धर्म हरि पाठी आले राम देवी राम राम कृष्ण ठसा देवी राम कृष्ण Ah
वाचेते सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी वनवने साधिवी तयासी लाधवी सकळ सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निमाने साधु संगी ज्ञानदेवी राम रामकृष्ण ठसा तेने दस दिशात मारा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पांडुरंग हरिबुद्धीचा पेट होणार दुर्लभ वाचायचे सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी वनवने साधिवी तयासीला दिले सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निमाले साधु संगे ज्ञान देवी राम रामकृष्ण ठसा तेने दस दिशा आत्माराम हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे विठ्ठल हरिबुद्धीचा पेट होणार दुर्लभ प्रसिद्ध संगीत किती संगीत तुम्हाला शोधत येतं तुम्ही सर्व शेताने म्हणजे अभंग कुणाचा कुणाचा अभंग तर शेवटच्या कडून कल्पना आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाचा खाम नाथ बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबर आहे शरीरात जसे पंच प्राण आहेत पृथ्वीमध्ये जसे पंचमहाभूते आहेत तसे हे पाच संत संप्रदायाचा प्राण आहे शरीरामध्ये जसे पाच कोश आहेत अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश शरीरामध्ये पाच कोश आहेत पृथ्वीमध्ये पंचमहाभूत आहे तसे हे पाच संत संप्रदायाचा प्राण आहे आणि यांच्यावर संप्रदाय उलट फिरा शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही तसं संतांच्या विचाराशिवाय
कलियुगातला माणूस सुखी होऊ शकत. तुमचं चांगलं व्हावं हे फक्त जगात दोघांना वाटतं, एक आईवडील आणि दोन संत. तुमचं वाटोळा व्हावं हे भावबंधांना वाटतं. तुमची इज्जत जावा हे गावाला वाटतं. तुमचा तमाशा व्हावा हे पाहुण्यारावांना वाटतं. आणि तुमच्या इज्जतीला गिराईक लागावं हे आपल्या जवळच्या मित्रांना वाटतं. पण तुमचं चांगलं व्हावं हे मोबाईल बंद. तुमचं चांगलं व्हावं हे फक्त संतांना वाटतं. बस आई वडील आणि संत, बाकी सगळी लबा. ही बायका पोरं बिर ही सगळी गुंडांची टोळी आहे. प्रियशी 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 प्युअर धोका. पोरं म्हणतात ती माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम हा विषय या जगात शिल्लकच नाही. या जगातल्या लोकांना तीनच गोष्टी लागतात: स्वार्थ, पैसा आणि मान. स्वार्थ आला खून झाला, स्वार्थ आला पोलीस केस झाली, स्वार्थ आला मुंडके उडाउडी झाली. स्वार्थ, पैसा आणि मान या तीन गोष्टीसाठी माणूस घरातले भांडे विकू शकतो. फक्त त्याला काय म्हणायचं, तू खास आहे. त्याला वरायला बिडी नसू द्या, फक्त त्याला एवढंच म्हणायचं, वा या या. बसा आमच्या बस काय मान आहे. तुम्ही बसा कॅमेरा काढून घेईन, तू खाली बस तिकडे. कॅमेरा काढून घेईन मग खाली बस. हे काढून पटकन मांडीवर. आणि खाली बसले बसले बटन नको जागो, नाही तर मी इकडे नाली लाव, तुझे खालून चालू करू. लिंक तोड नका, बाटली ठेवून दे, नीट बसा. 12व्या त्याची ओवे, ओवे नीट ऐका. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. इथं उलट आहे. रियाज केला तर पखवाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लिंता ठेवली तर व्यापार आहे, आणि कष्ट केले तर भाकर आहे. असा तीच ओव्या 2-4 फीट करून देतो, पुढे सरकवतो. या जगात 3 गोष्टी वाया जात नाहीत. 1 अभ्यास, 2 कष्ट आणि 3 प्रयत्न. एखाद्या वेळेस पिकामध्ये भाव मिळणार नाही, भाव वेगळा, पण केलेली मशागत वाया जाणार नाही. मग उत्पन्न निघत नाही म्हणून का हा मूर्खपणा आहे. प्रयत्न करा, कष्ट करा, परत नीट आहे का, अभ्यास करा. 60 मार्काच्या पेपर मध्ये 200 पानाचं पुस्तक आहे. अख्खं पुस्तक वाचायचंय, त्यातलं 60च येणार आहे, आणि जे वाचलंय ते आलंच नाही. असं जरी घडलं तरी वाचलेलं वाया गेलं नाही ना. वाचलेलं वाया गेलं नाही. विज्ञान पेपर 1चा 10वीला 60 मार्काचा 40 मार्काचा पेपर आहे, आणि पहिल्या पुस्तकात प्रकरण 10 आहेत. 10 प्रकरणात 4च प्रश्न लिहायचे, आणि 4 प्रश्न 40 मार्काला आहे. मग तुम्हाला नाही आलं, पण पुस्तकातले वाचलेले प्रयोग फेल तर गेले नाही ना. अभ्यास फेल जात नाही, कधीच नाही. पुन्हा 3 वाक्य ऐका, तेच वाक्य.
अभ्यास अभ्यास कष्ट आणि प्रयत्न वाया जात नाही. पोलीस भरतीला गेला 3 इंच छाती कमी भरली भरून गेला नाही झालं सुरक्षण व्यायाम कर थोडं पोय छाती फुगाव यश पुढच्या वेळेस आपोआप सुरक्षण त्याने प्यायला सुरुवात केली 9 इंच आत गेली पोलीस नाही झाला गाड्या सोडायला गेटवर उभा राहिला हाताने जर वेळेत प्रयत्न केला असता तर पोलीस झालाच असता. यश आणि अभ्यास याचा विचार करू नका प्रयत्नाचा विचार करा. आज लोकांना प्रयत्नच नकोय. वर्षभर शाळेत जायचं पोरानं आणि 1.5 रुपयाचं हमखास यशाची हमी पुस्तक घ्यायचं. वर्षभर शाळेत जायचंच का? साधी गोष्ट त्यांना त्या कोटीचं लग्न करायचं पोरीचं आणि बामणाच्या पैशावरून भांडण. प्रत्येक लग्नात हाच तमाशा. सप्ताहात वलेजन करायचं कीर्तनकाराच्या पैशावर मीटिंग थांबली. इतके का? नियम कर तिथं थांबायचा नको तिथं इतके घालायचे का त्याला काही सीमाच नाही. आता कमी झाला हवा कमी झाला पुन्हा मागे फिरवतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं. ओवी फाट झाली आता पुन्हा आता उलटी ओवी आहे. ही ओवी 12व्या अध्यायातली आहे. आता 10व्या अध्यायातली ओवी अशी आहे मग 10व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे बोंबलत हिंडणाऱ्यांना कधी देव भेटत नाही. हे बायका पुरं सोडून बोंबलत हिंडान हिंडाड्या गटार वाढवान भाकरी खाऊ नका सफरचंद आणा ही सगळी नाटकं आहेत. याला कोणला देव भेटला? करा उपवास. उपवास करणाऱ्याचा तर खानदानी देव भेटत नाही. ही उपवास करणारी जी लोक आहेत ही मनोरुग्ण लोक आहेत. डोक्यातून गेलेली लोक आहेत. आठवड्यातून एक उपवास ठीक आहे 15 दिवसातून वैष्णव म्हणून एकादशी ठीक आहे. महिनाभर उपवास त्या बापाने केला होता महिनाभर अन्न फुले सगळे चालू काय उपास. तुम्हाला जगात कोणता ग्रंथ आहे मला सांगा का उपवास केल्यावर भेटतो? बघू सांगा या जगात कर्म हा देव आहे. चांगलं वागा हा देव आहे. कोणी सांगलं बोंबलं हिंडा हिंडा बोंबलत. चला भाकरी खाऊ नका सफरचंद आणा चहा पिऊ नका दूध आणा बायका करूच नका मोबाईल मधल्या गेम खेळा. होईल झालं या जगात विश्वात म्हणतो जग विश्वात जेवढे ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथाने तुम्हाला 5च गोष्टी सांगितल्या. 1 भजन करा. 2 नीट आहे का? 2 चांगलं वागा. 3 नीतीनं जगा. 4 आईची गाईची आणि काळ्या आईची सेवा करा. आणि 5 शरीर एकदाच मिळणार आहे वापर चांगला करा. याच्यापेक्षा तुम्ही कोणताही बरं काय रामायण पाठ करून काय केलं तू सांगा. आता सगळी गंधा लावा माझे सांगा. रामायण तुमच्या पाठ आहे काय केलं तुम्ही? तुमची बायको कुत्रीवाणी तुमच्यावर धावती. तुम्ही कौशल्याची माहिती सांगत नाही. जनार्दन भावाचा बाण कुरी तोंड रामायणाला पुढे बसतो. बाण करून राम भावाच्या पादुका बसितो तू त्याचे कांदे रात्री घेऊन घेतो. रामायण ऐकतो तुम्हाला पुढे जाते वाक्य परत तेच ऐका. कर्म हाच देव. 2 झालं. तिसरी उभी आहे संपत्ती आली. 10व्या अध्यायातली उभी आहे संपत्ती आली तर दया येत नाही. दया जर आली संपत्ती येत नाही. आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय येत नाही. पण झालंच तर देव झाल्याशिवाय 3 ओव्या झाल्या. अजून कीर्तनाला सुरुवात केली नाही. 3 ओव्या फिट करायच्या. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. कर्म हाच देव. आणि संपत्ती आली तर दया येत नाही. दया आली
संपत्ती येत नाही आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत. आणि अजून एक ओवी सांगतो, ओवी नीट ऐका. कर्माचं फळ मिळो अथवा न मिळो, पण कर्म करण्यासाठी आपण आलोय हे ध्यानात ठेवा. आणि आज बसा पटकन, आता परत उठू नका. आणि अख्खी ज्ञानेश्वरी कर्मावर अवलंबून. आता उत्तर द्या सगळे मालकरी. गीता कोणासाठी आहे? अर्जुनासाठी. सांगणारे कोण आहेत? भगवान कृष्ण. ऐकणारा कोण आहे? अर्जुन आहे. मग गीता अर्जुनासाठी आहे. नीट ऐका बघा, गीता अर्जुनासाठी आहे. मग अर्जुनाला मोह झाला म्हणून गीता आहे. अर्जुन कर्मापासून पराळमुख झाला आहे, त्याला पुन्हा कर्मावर आणण्यासाठी गीता आहे. आणि त्याच गीतेचा अलंकार ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी हा कर्म सिद्धांत ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी कर्म करा, हे काय होत नाही, काय जात नाही, काय 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 काहीच नाही. आणि आता कीर्तनाला करायची सुरुवात तुमची नामची मला वाटतं पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं ना गाठ आहे. या अगोदर टोचलेलं बरं. कीर्तनाला 3 सूचना आहेत. पहिल्यांदा दरिद्र्यवानी कीर्तनाला बसायचं नाही, तू यायचं लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, आम्ही जीव काढायचा, आणि तुम्ही सुतात पडल्यावानी कीर्तनाला बसायचं यायचं नाही. आपल्या कीर्तनाला दुसरी सूचना आहे, बोलावं लागतं. बोललं तरच कळत, नाही तर काहीच कळायचं नाही. पहिल्या 3च ओव्या काढल्या नाही, पुढं काय करायचं. आणि कीर्तनाला 3री सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची. ओपन चॅलेंज. ओपन. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेलो बोंबलायचं, मला पटलं नाही. तुझ्या बायकोचं पटायला माझं काय पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो, हे तुला सांगितलं कोणी? आम्ही कीर्तन करणे, आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे पोस्टमॅन आहे. तुम्हाला पटो अथवा न पटो, चांगलं सांगणं आमचं काम. माऊलीच्या फोटोला हात घालून कीर्तन आहे. माऊली बुद्धी देईल तसं कीर्तन. आमच्या हातात काही नाही. काही लोक म्हणतात तू पागल आहे. काही ह्या जगात कोणाचा कोणाशी काही संबंध नाही. हे वाक्य इंद्रिकेचे ध्यानात ठेवा. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या मिळत्या, लोक भाग पोहोचून आपली, तर तुम्हाला काय माहिती. लोकांना वेळ नाही तुमच्या नादी लागायचं. अजिबात लोकांना गेलं नाही. 3.5 लाख माणसं रावणाच्या घरात होती. रावण रामाने एकट्यानं मारला. 3.5 लाखातला एक उतरला नाही. तुमच्या माग कोणी? तू तर बंद पडेल डेअरीचा चेअरमन. तरी तू म्हणतो आपल्या ताब्यात डेअरी. अरे केला गिराईक लागलं डेअरी घेऊन काय. 4-5 दहाजण 5-6 जी शिपिंग, 2-4 बारण, 2-4 पंप म्हणजे श्रीमंती आहे. 100ची प्याला म्हणजे गावाचा भाग झाला. हे काय तुमच्याकडे? हे गावामध्ये तुम्हाला जे श्रीमंत माणसं दिसतात, गावात हे जे श्रीमंत माणसं दिसतात ना तुम्हाला, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहे. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. यांच्याकडे काय घालतो? हे फक्त कडक कपडे घालतात, पांढरे सकाळी करीत येतात, मी सकाळून मुंबईला भेटत येते. यांचं काय? यांचा ट्रॅक्टर बँकेने नेला ते म्हणजे पाहुण्याचं नांगरा गेला. आता पाहुण्यात भाड्याच्या घरात राहतो, त्याची का मुतारी नांगरतो.
म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच जात नाही. ती म्हणते एक म्हातारी आहे, तिला जातच नाही. ती म्हणते मला पोषण देत आहे. मी म्हणतो देव दे, तू लावली कुठं? आंदोलन ते कुत्रपीठ खात आहे. पुन्हा अभंगाला सुरुवात करायची. 3 सूचना पाळायच्या आणि अभंगाला सुरुवात. आता आपल्या चिंतनात फक्त एकच आहे, प्रश्न आणि उत्तर. प्रश्न उत्तर, क्वेश्चन अँसर, अँसर क्वेश्चन. प्रश्न माझा, उत्तर तुमचं, प्रश्न तुमचा, उत्तर माझं. अभंगाला सुरुवात. माझा आवाज जात नाही, जरा भोंग्यांना आवाज सोडा. नाही भोंग्याला सोडा, बरोबर येईल नाही. एवढंच आहे माझं, चालू. आता प्रश्न उत्तर. पहिला प्रश्न सगळ्यांसाठी, महिला बिला, पुरुष पुरुष, पोरं सोरं सगळे. जगात देव आहे का? हा म्हणा नाही मला फायनल बरं का, पूर्ण डोक्याला ताण नाही करायचा. माझा पहिला प्रश्न आहे, जगात देव आहे का? तुम्ही मला उत्तर दिलं आहे. माझा वेगळा दुसरा प्रश्न आहे तुम्हाला, बसलेल्यापैकी तुम्ही पाहिलाय का? उत्तर तुमच्याकडे नाही. आता मी तुम्हाला 3 प्रश्न विचारतो. फुलात सुगंध आहे का? आहे. लाकडात अग्नी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. पण जगात देव आहे का? आहे. आता पुन्हा उलट करा. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण संतांची आई वडिलांची सेवा केली तर आहे. आता पुन्हा उलट फिरत तिथं थोडं जर नाही समजायला, पण भेट लाकडाची राख होईल. राखीचं लाकूड होईल. सावध राहा का. लाकडाची राख होईल, राखीचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल, परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201. लोहाचे कणक होय घरी गेले उचका. आता उलटे फिरा तिथं. लाकडाची राख होणार नाही, उसाची साखर होणार नाही. एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही. आणि महाराष्ट्रात नाही, अख्ख्या जगात 80% लोक अज्ञानी आहेत. मारामारीचं कारण काय? या पक्षातून त्या पक्षात जाण्याचं कारण काय? सेवा नाही, स्वार्थ. सेवा बिवा कोणाला वेळ आहे लोकांची सेवा करायला? सांगा मला एखाद्या बसलेल्या माणसानं उदाहरण द्या. बसलेल्यापैकी कोणत्याही माणसाने कबूल व्हा. अख्ख्या महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेली. इथं 2-4 जण आहे. तुम्ही गण किती लावा, गंडाबद्दल आपलं मत नाही. तुम्ही गंडाच व्हा, तुमचं वाटलंच व्हा. अरे बस आहे बरे, वाटलंच व्हा. तुम्ही म्हणाल महाराज असं का बोलला? तर आमच्या वारकरी लोकांसाठी 16व्या अध्यायामध्ये 473 ओव्या आहेत. 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीचे 26 गुण, दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि नीट बसाय बरं, आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. पण दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. जेवढे जेवढे कोट्याधीश लोक आहे महाराष्ट्रात, कोट्याधीश म्हणजे जनता लुटून श्रीमंत झाली, एकही माणूस अजून घरी नेला नाही. हॉस्पिटललाच मारणार आणि मारताना त्यांच्या जवळ 3 जणच राहणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. झटका तीव्रच येणार. ते मृत्यूशी 2 महिने झुंज घेत होते. झुंज काय बिबट्या होता का? ते झुंज नव्हते, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. तेव्हा बसलेले सगळे माणसं, सगळ्याला माप आहे, कर्माला माप नाही. टंका बसला खेळ कर्मधारे, खेळ कर्मधारे.
माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. 2 मिनिटं वेळ घ्या सगळ्यांना. महिला पुरुष ही नाही करी झोपदार फिरदार पाकवादे बिकवादे. तुम्ही आणि मी रात्रंदिवस कष्ट करून इस्टेट कमवतो. तुम्ही कमावता कोणासाठी? 2 मिनिटं घ्या, मी बसून फक्त 2 मिनिटांना उत्तर द्या. तुम्ही हे सगळं कमावता कोणासाठी? तुमचं उत्तर आहे पोरांसाठी. बसलेल्या कोणत्या बापाचा पोऱ्या बाप मेल्यावर इस्टेट सांभाळायच्या लायकीचा आहे? त्याला फक्त पोटवर करायचं. त्याचा इथं भव्य नागरी सत्कार नाही. हे पहिला कार्यक्रम गेला. आता दुसऱ्या प्रश्नाला 5 मिनिटं देतो तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही आणि मी हे जेवढं आयुष्यात कमावलंय हे तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? गाडी आहे, जीसीबी आहे, ढाबा आहे, बार आहे, हायवा आहे, बंगला आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, गॅस आहे, झोपाळा आहे घरापुढं. तुम्ही त्याचा उपभोग कधी घेणार? पन्नासचे तर झाले. 50 होऊन गेले. शुगर बोला पटकन. शुगर आहे, बीपी एक झटका येऊन गेला. आतमध्ये स्प्रिंग आहे, मुळ्याचा ठणका चालूच दूध खडा वळवळ करतो. ते झोपताना गोळ्यांचा डाबाशी लाल व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, वासायची गोळी, पण मीठ व्हायची गोळी. काहींना जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना काहींना बाथरूमला जाताना गोळी. इकडे खाल्ले तर इकडे होत, इकडे होतच नाही. मग मला सांगा, तुम्ही एवढं कमावलंय याचा उपभोग घेणार का? मला एक वाक्य सांगा. विश्वातला आनंद लुटण्याचं वय फक्त 50. 50 पर्यंत गाडी बिडी बंगला वेगळा बायको बिको आणि पैसा बी कमवायचा. हे लोकांचं ऐकू नका. काही भावलं तर म्हणते पैसे तर काय करायचं? काय करायचं? कुत्र खात नाही पैसे नसले. लोक म्हणते हे काय पैसे नाही हिंडवर गावात हिंडवर कोण तुला चहा पाहिजे ते मला पाहू दे. हे उगाच आपल्या बावला जाऊन लोक म्हणते पैसे फक्त पैसे कमवताना 2 गोष्टी करायच्या. कुणाच्या तळतळाटाचा कमवायचा नाही आणि कुणावर अन्याय करायचा नाही. होतं भर पैसे कमावर होत. 5 लाखाचे कांदे विकले, घाम गाळलाय का? चोऱ्या केलं का? 10 लाखाचा ऊस गेलाय, घाम गाळलाय का? चोऱ्या केला का? घेऊ दे पोरांना 2.5 लाखाची बुलट घेऊ दे. पेमेंट झालं ना ₹1,00,000, 5 लाख 2.5 तो 2 लाखाचं बायकोला 2 तोळे सोनं करून टाक. बायको आहे आपली. आपण काय चोऱ्या केल्या नाही, दरोडे केले नाही. घामाचा पैसा कमवायला अजिबात घाबरायचं नाही. हा शेतकरी बिचारा उपाशी रात्रंदिवस कष्ट करतो. निघाले पैसे उसात, नशिबे त्याचं. गेला कांदा 5,000 रुपये, निघाले पैसे. काय त्यानं दरोडे टाकले का? कुठे टक्का काढलाय? ज्यांनी जग धुतलं त्यांचं काही होईल. तुमच्या नामच्याच बोकांडी का? कीर्तनकारांना 5,000 जास्त मागितले तर लोक म्हणतात बाजार मानला याने. तेव्हाचा बाजार मांडला. 30 मिनिटाच्या सभेला 3 कोटी खर्च आहे. तुमच्यातला कोण भुकतो रे? लाचार झालेला समाज आहे. तुम्हाला विकत घेतलं या लोकांनी सगळं. महाराज तुम्ही यूज अँड थ्रू आहात. बरोबर. एका समस्येवर दिवसभर सभेला जाणारी माणसं तुम्ही. एक समोसा खाला तर 3 चैत्या खराब झाल्या. साहेबाची सभाषण मूड काय कोण खात?
ओवी सांगा हे का मिनिटात. 1.5 एकर बाजरी 1.5 एकर बाजरी डोक्याच्या वर गेली मन घाटवानी कणीस तिला दाणे नाही काय कणी विन सोपते नऊ आले म्हणतो काय त्याचा उपयोग आहे? हा के काय उपयोग आहे त्याचा? शिडीच्या गाड्याला किती लांब सडलो म्हणलं तर का दूध द्यायचे उपयोग काय त्याचा माणूस त्या खणाला ये फक्त नपुसक आहे. तुम्ही बधी रे तुम्हाला काय उपयोग लोक सडकं दूध एक वाटतं समजा आपण थकलो जग संपलं. आपण आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक कीर्तन करतात ठेवत्या. मी काही एक कीर्तन करीत नाही कधी हलक्या हाती तीन मी काही सीझन मधला बोवा नाही. माझे इतकी कीर्तन एकाही बाबाने खेळलंय महाराष्ट्रात एका जन्मात मला 5 जन्मात होणार नाही पोटासाठी करावं लागतं. हे मला पोट तरी केवढं येतो तसं नाहीये शरीर चांगलं आहे तवर जग आहे. उद्या माझ्या 2-4 दात पडले लोक काल तारीख किती लोक म्हणतील हवा जायला लागली वर फट बोलायला लागले लोक काय करणार. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला काय आपले गुडघे गेले दिंडी निघाली झोप. म्हणून सगळ्या गोष्टी करायच्या पण 50च्या आत. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याने जन हे सुखाचे दिल्या घेतल्याने जन हे सुखाचे दिल्या घेतल्याने करण लागला म्हणला करण लागलं का मलाही सोपं तुम्हालाही सोपं म्हणजे जगात देव गेलं बॉम्बाला आहे. फक्त आपल्याला का कळत नाही ज्ञान नाही. ज्ञानाला दोघांची मारामारी व्हायचं कारण काय अज्ञान. ज्ञानी माणूस का येड्यांच्या नागला जाण पुन्हा उलट्या फिरा. ज्ञान आलं की आपण देव आहे म्हणून पाया ज्ञान देव आहे. आता तुम्ही मी या गावाचं नाव 7व्या अध्यायामध्ये पाहिपा शरीराची आग हे गाव आहे. बरं हे जाऊन पटकन जा ना. या गावचा पोलीस पाटील मन आहे. या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे आणि या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. हे गाव मनाच्या ताब्यात आहे पण तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालू गडी मन त्याचं ह्याच गावात एक जणीवर प्रेम आहे. लफडेबाज गडी येतो आणि त्याच्या प्रियशीचं नाव इच्छा आहे. आणि ती ह्याच गावात राहते म्हणजे गल्लीतल्या गल्लीत लफड. आता हा पडलाय तिच्या प्रेमात आणि ती पडली याच्या प्रेमात आणि दोघांनी केलाय आपला तमाशा. मन म्हणतंय माळ घाल इच्छा म्हणती कळ काढ. मन म्हणतंय व्यायाम कर इच्छा म्हणती थंडी वाढली झोपून घे. मन म्हणतंय अभ्यास कर इच्छा म्हणती 10वी परदेशी संपली 12वी मागच्या आठवड्यात संपली पाहू. आता घोटाळा असा झालाय ही पडली त्याच्या प्रेमात. कोण गेला बॉम्बा इच्छा पण तिला माहितच नाही हा गडी नपुसक आहे. आता मी तुम्हाला जा पटकन जा पटकन. आणि मग मी आता तुम्हाला प्रश्न विचारतो तिला बाळ होईल का? नाही होईल. नाही का तिचा प्रियकर नपुसक आहे. आता मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? पाच मिनिटं घ्या. तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? सगळे माळकरी उत्तर द्या. ऐका नीट
तिला बाळ होणार नाही असं नाहीये, तिला काम आहे, ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, कामाची तृप्ती करणारा पुस्तक असल्यामुळं 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली, कामाचे तारुण्य आहे. तरुण आहे, तिला मोबाईल बंद करे, पोल जवळ तिला बाळ होणार नाही म्हणजे तिला बसला धोका. कोण मला कोण. आता सगळ्या मुली उत्तर द्या कीर्तनात बसलेल्या. पोरीनो, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही, पोरं धोका देत नाही, ती जबाबदारी मी घेतो. पोरं का धोका देत नाही? मिळतच नाही ना मिळाली तर धोका देते, मिळतच नाही. आणि पोरीनं जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिलाच, देत नाही पोरं धोका, पण दिलाच तर सगळ्या मुली कबूल व्हा. तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणाला? आईला सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून दिला, भावाच्या तर कानाला खरा. तुम्ही सांगणार कोण? मैत्रिणीला. करेक्ट, असा सखोल अभ्यास पाहिजे मैत्रिणीला. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, कोण गेलं बाबा? इच्छा. ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, बाई बाई त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रस प्यायला दिलं, मी 9 ग्लास उसाचा रस प्यायला, कारण मी जर्शी मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही, त्याने गजाळ गाण टाकलं, मला रस मग मला अंदाज आला, जो मला रस पाडण्यासाठी गजाळ गाण टाकू शकतो तो माझ्या शब्दावर त्याच्या आई बापाला उचलून आपटू शकतो. म्हणून मी त्याच्या प्रेमात पडले. आम्ही दोघं पळून गेलो आणि एक जणांचे कांदे वाट्यानं केले. आता तिच्या प्रियशीचं नावच तुम्हाला माहित नाही, मी सांगतो, माया. माया. आता प्रियकर कोण? मन. प्रियशी कोण? इच्छा. आणि तिचा प्रियकर कोण? मन. आणि तिची मैत्रीण माया. हा सगळा तमाशा कोणचा आहे? काय जगात काय नाही घेणं ना कोणाला, फक्त माया आहे. माया. आता उद्या समजा मी मेलो, मरणार नाही उद्याच्या उद्या, माझी बायको ठणठणा भाऊ मारला, रडणार, देवा तुझी रडकी झाली, कशाला जगून कोणच्या पाहून जगून काय करायचंय, थोबाड काय जोडी तीन, डोकं काय फाटी तीन, बांधलेला घोडी तीन, काय वापरत तिकडं करतील, लाठी काय बसून घेतील, तो आगी कवडी ती, याच्यात मी आता थोडा थोडा तिथंच थोबाड जोडी तीन, येडेवाणी काय करतील, पाणी काय पितील, दात खेळ काय बसतील, जाऊ सण आणतील, सगळं काय करतील, आणि नवरा जोडतून आगी कवडी ती येतीच मी आता घेतेच मी आता, 2-4 महिन्यात तिला मग वळते असं नको असं करू असं करू, काहीच करू नका, जाळाजवळ नाही गेली करा. असे मैं तिच्याशिवाय राहू शकत नहीं, इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है. फूल है गुलाब का, गुलाबाचं फूल वापरत नका जाऊ, ते लय बारीक आहे. सूर्य फूल वापरा. गुलाबाचं लय बारीक म्हणजे डायरेक्ट एक गुण ठरानच आहे. मित्रांनो सांगितलं मी काही सोमवारी लागणार येत नाही, पण मंगळा आशीर्वाद द्यायला येतो. हे गेलं मंगळवारी आशीर्वाद द्यायला गिफ्ट घेऊन. सोमवारी लग्न होतं त्या सकाळी लहान बसलो. हाय म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. डेंजर काय काल लग्नच झालं नाही, गिफ्टच पडलं खाली त्याचं. त्याने सांगितलं काय झालं? काय नाही मला 3 तास आम्ही शक्ती घेतल्या, येडे बाबडी तोंड बांधू बांधू. ती मला म्हणायची माझ्या डोळ्यात पाय
माझ्या हृदयाची धडधड ऐक. असं बरंच आहे त्यांचं काही. असं म्हणत म्हणत तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि एक पायरी चढल्यावरती मला म्हणली तुमच्या नावी बँकेत पैसे किती आहे. मी प्रेम कशावर आलं? पैशावर. मित्रांनो सांगितलं 25,000. पोरकाल थांबणार आहे 25,000. हा म्हणला 25,000. हा म्हणला नालाय का तिला सांगून टाकायचं मित्र माझ्या नावे 25,000 आहेत पण माझ्या चुकतेच्या नावे 25 लाख आहेत आणि त्याला पोरग नाही ते मला मिळणार आहे. हा म्हणला हेच सांगितलं ना तिला ती माझ्या सुट्ट्या समज गेली. मी तुला हे प्रेम मग काय सगळ्यांना हो. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. तिच्या मैत्रिणीला ना माया. हा सगळा तमाशा माया बिगड़े प्रबला करे मरता विवादेवी करे माया बिगड़े प्रबला करे भक्ति विवादेवी करे माया बिगड़े प्रबला करे मरता विवादेवी करे माया बिगड़े विवादेवी करे एक संपात जीवाले सत्कारे जाईला संपात जीवाले एक भरे जाईला ही गेली तिला सांगायला. कोण केलं बॉम्बाला कीर्तन? इच्छा कोणाला सांगायली? माईला म्हणली बाई मी प्रियकर निवडला पण नपुसक निघाला. ही म्हण काम ऐका आता. प्रत्येक जीव जन्माला येताना ईश्वरी अंश आहे. त्या जीवाला माया चिटकली का तो 84च्या कचाट्यात गुंतून मारतो. हा माझा धंदा आहे. 18 त्यामध्ये 100 नंबरची ओवी आहे. देहाची या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोहळिया ना म्हणून हे धनंजया जयापरी. अध्याय नंबर 17 मध्ये 329 नंबरची ओवी आहे. उपजलिया बालकाशी नाम येतयापशी. मी फक्त त्याला गुंतून मारते. हा माझा धंदा. बस माझं काही काम नाही. मी काय करते? जन्माला घालते. नीटच आहे. जन्माला घालते, मोठं करते, शाळेत घालते, नोकरीला लावते, लग्न करून देते, पोरग पैदा करून देते, ते मोठं करते, त्याची बायको करून देते, म्हाताऱ्याला नातू दाखवते, आट्या काढून मारते, दुसऱ्या म्हातारा तयार करते. इट इज अ सेम. माझा एवढाच धंदा आहे. असं कोण म्हणते? माया. आता ही काय म्हणते ऐका. कोण? इच्छा. इच्छा म्हणती बाई त्रेता युगात, द्वापार युगात आणि सत्ययुगात हे ठीक होतं पण कलियुगामध्ये तुझा कारभार चालणार नाही. कलियुगामध्ये तुझा कारभार चालणार नाही. का? कलियुगामध्ये पैठण ही दक्षिण काशी आहे आणि पैठण पासून 8 किलोमीटर अंतरावर आपेगाव आहे आणि आपेगावमध्ये 4 मुलं जन्माला आली. एक मुलगा सदा शिवाचा अवतार आहे, एक मुलगा विष्णूचा अवतार आहे, एक मुलगा साक्षात ब्रह्मदेव आहे आणि एक मुलगी आदिमाया शक्ती आहे. त्यांचं नाव जरी घेतलं तर तुझा कार्यक्रम संपला. येतं काहीच नाही. पण देव पासून 20 आळंदी पासून 20 किलोमीटर अंतरावर देहू नावाचं गाव आहे. तिथं तुकाराम बाबा आहेत आणि तुकाराम बाबाचं नाव घेतलं तर यम घाबरतो. तिथं मायाचा काय विषय. त्यामुळे तुझं मरण येणार. तो वळवळ करायची नाही. माया म्हणली मी मरल ग पण मला 16 पोर आहे नवरा न करता आणि माझी 16 पोरं कोणालाही संपवतात. आता ती 16च्या 16 पोरं तुम्हाला ऐकायची आहेत. एक मी नसलो तो कोण वाजवी, मी नसलो तो चाल कोण म्हणा. मी महाराज आहे तू चक्रम आहे. कोणी सांगितलं तू महाराज आहे? तू पांडुरंगाचा निरोप आहे. गडी आहे तू. गडी माळ घाल, भजन कर आणि देव बुद्धी देईल तेवढा देवाच्या नावाचा प्रचार कर. तुला प्रचार करण्यासाठी पाठवलंय. कोणसाही करू नको. देवाचाच कर. मरशीन सीझन संपल्यावर तुला पुत्र विचारणार. 3 महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांना 4 महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांना सोनेरी दिवस होते. इनवा थेंडायचे इनवा. आता येड्या बाबडी थेंडाच्यात कोण खात नाही. एकदा सीझन संपल्यावर आता मरा.
कोण खात रात गई? अरे भुईमुगाच्या शेंगात दाना येतो त्याचा मुक्काम पोहते ते दाना निघून गेला का बांबा ते. मग ही म्हणली बाई माझा पहिला पोरगा कोण आहे? मी. दुसरा पोरगा तू. दोन झाले. मी तू. तिसरा त्या बाबळीपासून या बाबळी पोत इकडली अख्खी इकीन पण तू जिरी तू जर जिरावली नाही ना मी म्हणा म्हणा बापाचं नाही लोकांना काय माहिती तू कोणचं. मी तू तुझं माझं किती झाले? 4. आता 16तून 4 गेले. न्यायालय, वकील, कोर्ट, दंगली, मोर्चे, आंदोलन याच्यामध्ये 4च शब्द आहेत. मी तू तुझं आणि पोरं ध्यानात ठेवा. पोरं ह्या दंगली बिंगलीत पडू नका. जरा येडेपणा करू नका तुम्ही. हे केस कमी आहेत पोरांनो अंगाची माझ्या एवढी गावं पाहिलेत नाही. माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायचे म्हणून लावून झाले. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला. माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. त्याची फळं भोगतो. पोरांनो पागलपणा करू नका. लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही दंगलीमध्ये दिसले तर 10 वर्षी शिक्षा आहे. जिंदगी संपन्न ना. तुम्हाला हे समाजाचं हे कुठाळे करायला सांगितलं कोण तुम्हाला? कामं करा ना, मरला ना घरात. गाडी गाडी का ना, कुल्फी का ना, पाव का ना, मग शिवा हजरा ना 350 रुपये माहिती. आणि आतापर्यंत फक्त गरीबाचे दात गेलेत, मोठ्याचे दात नाही. हे आता काल एवढे नागपूरला पकडले मग काय मोठेच आहेत काय? आता 90 का काय पोर आहे. संपली ना जिंदगी. कवा बाहेर येणार? आणि मग समचं वय गेलं ना. हा विनोद नाही. कमवायचं कष्ट करायचं वय गेलं. तुम्ही हातानं झटे सांगितलं कोण तुम्हाला? इंद्रिकेचं वाक्य हे पुस्तकातले अनुभवासहित आहे. मराल मराल कोण युवक कोण गट प्रमुख कोण विभाग प्रमुख कोण खातं एकदा सीझन गेल्यावर गट प्रमुख आणि विभाग प्रमुख आलाय. हे लोक तुम्हाला चढवून देतात आणि वापरून घेतात. तुम्ही आपलं कुणी काय म्हणलं का हे काय 100 रुपयांना उशिरा झाल्या चाललं लोकांच्या. खरंय का खोटं आहे? बोल. उद्या जर एखाद्या आई बापाला एकुलता एक पोरगा असला तर जिंदगी संपन्न. तुम्ही काय खेळ समजले काय? बरोबर आहे. बोलायला गोष्टी सोप्या आहेत. उद्या ईश्वरासारख्या बापाला जर एकुलता एक पोरगा असला ते जर ह्याला का त्या नादी लागून जिंदगी संपली तर आई बापाने कुणा कपावून जगायचं काय? आज बापाला आज झाले आज. आणि कोण खातं तुमच्यात लई खमेंड तर डॉक्टर व्हा ना, इंजिनियर व्हा ना, शास्त्रज्ञ व्हा ना. लई किडा MPSC द्या, UPSC द्या, सेट द्या, नेट द्या, क्लास 1 व्हा ना. इकडं बोंबलं दे का? लई घमेंड आहे ना तुझ्यात. अभ्यास कर. लाल दिवा घेऊन गावात येशील तू. कोणची गाडी बसाय मिळाली का चालली थोबाडवाशी तर कोणी 90 दिली का चालली बोंगे घरी. 90 वाली बोंबलं तर काय तुम्हाला अशी लाज बीज काहीच वाटत नाही. इंद्रिकर बोलला का लगेच स्क्रीन. मुलांच्या भावना दुखवल्या मेलो मी. या जगात जो खरा बोला ना मला तो सकाळी दिसणार सुद्धा नाही. मी 1000 शिव्या रोज खाणारा माणूस आहे. 1000 मग अशा मोजून फक्त एकच गुण आहे. काय लोकांना घेण्याचं काय घेणं? आणि बावळट पोर तरणी बांड काढली लग्नाचं वय आले बावळट हो. आणि याच्या त्याच्या मागं बोंबलं तेलायचं बिन भाकरीचं कोण सांगितलं? अरे आमच्या टोळीत या हरिपाठ नाही आला तरी जेवण आहे. यारी यारी
आवाज सोडा भोंग्याला शिट्या मारता का ते तुमचं तुम्ही पहा आपलं काय म्हणणं तुम्ही तू लागला आम्हाला शिकवायला तुमचं जवळ किती बोलणार त्याच्यात चार मोठं तर राहणारच आहे मग विठाल विठाल असं करा चला गेलं बॉम्बाला आमचं चांगली लिंक लागली ऐकणाऱ्यांना करंट लागलाय हे 4 सोडून द्या आता ते 4 झाले 16 मधले 4 झाले आता 12 राहिले पहिला आहे काम 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 आणि तरुण पोरं पुरी शरीरात शरीरात काम तयार झाला की तो डोळ्यावाट बाहेर पडतो नीट आहे का पहिलं पाप डोळ्यात तयार होतं आणि डोळ्यात पाप तयार झालं का डोळा काहीच करीत नाही तो पाप डोळा मनाक पाठवून देतो आणि मन तर नगाटची मन काय करतं या 10 इंद्रियांना खवळून देतं आणि विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते माणसं म्हणतात ते ज्ञानेश्वरी पाठ आहे इथं ज्ञानेश्वरी गाथा चालत नाही नाही एकदा काम खवाना ना वय बी काहीच नाही खवायला 7 गोष्टी करतो काय करतो ऐका 1 कामाला वय नाही 2 कामाला जात नाही 3 कामाला नाथ नाही 4 कामाला कुळ नाही 5 कामाला शील नाही 6 कामाला काळवेल नाही आणि 7 कामाला लाज नाही तुम्ही अभ्यास करा मुलींचा जाणाऱ्या पुरी अल्प वय नाही 13 ते 18 आणि एकही पोरगी विद्वान पोराबरोबर कधी पळून गेले नाही असं जगात घडणार नाही पोरगी प्रेम करताना हुशार पोराच्या नादीच लागू शकत नाही असा इतिहास आहे पोरींचा कोणती पोरगी घ्या दरिद्रीच पोरावर प्रेम करणार इन मराठी भंगरी काम काय करतोय ही रिव्हरच्या मुठरी चुरीतोय केबली चुरीतोय लोकांच्या केबली आणि मोटरसायकलचे पार्ट खोलून इकितोय आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय नटवा बाप रडतो याची लाज नाही बाप रडतो याची लाज नाही आई रडते याची लाज नाही आयुष्यभर बापाने कष्ट करायचे पोरीने भिकार पोरांच्या नादी लागायचे बापाने खाली माना घालून जगायचं काय वाटत नाही लोकांना आणि लोक बोलल्यावर लोकांना राग येतो वस्तुस्थिती खरी आहे का खोटी बोला काम आहे तो आता तो जो काम आहे बारीक आहे का बरं का जर पुरा झाला नाही तर क्रोध तयार होतो काम जर पुरा झाला नाही आणि पाया पडतो तुमच्या सगळ्याच्या खून करायला काही दुपार लागत नाही मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही गोळीबार करायला काही तासभर लागत नाही आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5 लाख देतो इंदुरीकर बोकस इंदुरीकर काय एका झापडीचा गाडी नाही पण मी म्हणतो 5 लाख खर्चायची कवा खर्चायला तू बाहेर करायला पाहिजे तुम्हाला हे सांगितलं कोणी कुठाने करायला 80% जेल मधले आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकारला नाही म्हणून आहेत असं नाहीये भावाच्या डोक्यात कोराड घालताना किंवा बांधावर काम करताना तेवढा राग आकारला नाही आम्ही कधी कधी ती आरोपींमध्ये कीर्तन करायला जातो मी तिकडे जाऊन आलो ते सगळं पाहून तर ते जेल मधले आरोपी आहे ना महाराज असे रडतात का माहिती का वेळ गेली 2 मिनिटाची वेळ होती तेवढी निवड गेली मला ती वाईट नाही त्यांना नंतर पश्चाताप होतो पण ती वेळ आणि काही माणसं बळच गुतावली जातात माळकरी कुठं घाई खून करील का पण हा म्हणजे त्याच्या संघ होता त्याला माहिती म्हणतो असे पाया पडतो तुमच्या ओव्या इतक्या सुंदर आहे 3ऱ्या अध्यायात पाणी नाही पण बुडवतोय अग्नी नाही पण जाळतोय दोरे नाही पण बांधतोय शस्त्र नाही पण कापतोय जळविन बुडविती आगीविन जाळीती दोरेविन बांधिती चिखलेविन रोविती पाशकेविन गोविती पहिला काम दुसरा क्रोध आता बारीक आहे का काम जर पुरा झाला नाही तर क्रोध तयार होतो आणि काम जर पुरा झाला तर वारंवार ही गोष्ट मिळावी असा लोभ तयार होतो किती किचकट आहे बघा एखादी गोष्ट एखाद्याला 100 रुपये सहज मिळाले का 200 मिळाले
आणि लोभ वाढला का तो पाप करायला तयार आहे. त्याचा लोभ पुरा होण्यासाठी तो पाप करायला तयार आहे आणि पाप केलाही तरी त्याचा लोभ पुरा होत नाही. लोभ पुरा होत नाही. काय पूर्वीच्या लोकांना हुंडा मिळायचा, मग पोराच्या बापाला बैलासारखा मुलाचा व्यवहार करायची. हे किती देतील ते किती देतील, त्याच्यामध्ये त्याचा लोभ वाढला. आणि मग भिकार कोणची तरी पोरगी करायची पैसे घेऊन, मग तिनं अख्खं घर जेलमध्ये टाकायचं. हे लोभापायी अख्खे गेले असे. आता देवाने असं संतुलन केलंय, आता मुलीच्या बापांना रुपया द्यायचा नाही. आता एवढं जागेवर आले ते 10 वर्षात, शेपटापासून पोराचा बाप गार पडलाय. शेपटापासून शेपूटच तुटलं त्याचा. आता पोराचा बाप वळवळ करीत नाही, तर पोराचा बाप पहिले फुगीर बघू त्यांचं एवढ्यापर्यंत गेलंय. हा तरी मी नाही म्हणलोय. आता उलटा पोराचा बाप म्हणतो सगळं आपलं, तुम्ही फक्त नोकरी द्या, सगळं माझं मी बघतो. पोरीचा बापांना उठ, मला किती देतो हे बोल. काहींचे रविवारी लग्न झाले, गुरुवारी नवरी गायब. आता हे लग्न न झालेले पोर आहे, तुम्ही नवर देऊ नये तुमचं मिठ. अरे कोण बायका देईल तुम्हाला? पिश्या फुटल्या नाही नालाय तुम्ही. कोण बायका देईल? 5 दिवस ठरले आणि लोकांना आता बाबा टाकायला बा मुली लई आहेत, मुली कमी आहेत, पुरी देण्याच्या लायक पोरं नाहीत. मला पुरी द्यायच्या, कोणाला द्यायचे? 12चा पेपर सुटला आणि पेपर आरोग्य गेला म्हणून 4 जण दारू पिले, फुल टाईट झाले आणि मोटरसायकल बसले. 4 कुठं बसला असं तंगड्या फाटे अख्ख्या रोडनं. एवढं धडाकलं पडलं, तू नाही बॉल सटकली आणि मी आलो आणि त्याच्या दाव्याला इंद्रिकडचं प्रवचन. काय वागा सांगू का प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठे? पहिला काम, दुसरा क्रोध, तिसरा लोभ, चौथा मात. आणि सरपंचांच्या वाढदिवसाला जाधव पाटलाच्या सगळे पुढारी नीट ऐका. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून निकाली झाले. एकही ग्रामपंचायत सदस्य सरपंच गावाकडे शाळेत पाहत नाही. आजपासून 100 सरपंचाच्या वाढदिवसापासून आठवड्यातून एकदा तरी पुढारी शाळेत गेला पाहिजे. बोला तुमचं काय मत? आणि गावात काहीच नाही झालं तरी चालेल, पण शाळा मंदिरं झाली पाहिजे. जर ही पिढी वाचली नाही तर इंदुरीकडचे वाक्य आहे, देवळात दिवा लावायला माणसं राहणार नाही. बोला तुमचं काय? तुम्हाला आता वाटतंय का जग बदललंय? तुम्ही दिंड्या तपासा, सगळा वयस्कर माल आहे. तुम्ही सत्य तपासा, सगळा वैतागेल माल आहे. समजा त्याच्यावर धावतो तू, त्याच्यावर धावतो. सत्यामध्ये काकडे बघा, मारामारीच काकड्याला. जुगी मुक्याला हाणतोय, मुके जुगी बाईला हाणतोय, मुका माफ. तुम्हाला पुढचं ऐकायचं ना? गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती म्हणून दाखवा वस्तुस्थिती खरी का खोटी. मग हे कुटीचे देवळं बांधून करायचं काय गावात? काही म्हातारे अशी विचित्र आहेत गावात, दिवसभर देवाला झोपत्या आणि हरिपाठाच्या मला घरी निघाली. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची वेळभर तगड्यात आणि तू उतरला पडतो देवळा आणि हरिपाठाचा टाइम झाला. आता चला ते वरती असण्यावारी गोष्टी लिहू नका. 31 वर्षापूर्वी कीर्तनात बोंबलत होतो मजूर गाडी येईल आला. मी बोंबलत होतो मजूर बागायदाराला यादाने पैसे दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या काड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवायला गेली, वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. आणि मी बोंबलत होतो पैसे पोरगी बापाला लोट होणार नाही, गेली. मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही.
आपली दुनिया मला येडं म्हणत होती मी याला आहे पण इतका खरं बोलतो म्हणजे यालाच खरी का खोटी बोला 40% शाळेतले पोरं मोबाईल न गेले शाळेतले मोबाईल बंद होत नाही तर पिढी वाचत नाही आणि आपल्याला गावात काही करायचं नाही गावात शाळा चांगल्या करायच्या पुढं कोण आहे त्यावर आपले 50-50 वर्ष वय झाले म्हणजे आपण जवळजवळ धक्क्याला आपल्या नंतर ह्या तेवढा दिवा लावेल कोण हे किंवा पेटवतील तेवढे ती म्हणतील मोक्याच्या जागेवरती उडा काय अवस्था आहे देवळांची आज ज्यांचे घर देवळा शेजारी त्यांना सुद्धा माहित नाही आज एकादशी ते पक्क वाहिलं म्हणजे आज का एखादं नाही तर आमलेट खाल्लं ही स्थिती आहे एका एका दिंडीच्या 9 दिंड्या झाल्या हो नुसतं दिंडीच्या घालायला म्हणलं ना टाळ नीट वाजव हा टाळ तू दिंडी गेली उडा दुसरी नाही काय अवस्था आहे आज गावांची आणि इंदुरीकर बोलला का त्याच्या क्लिपात बातम्या तो आग होती माझ्या भोवती लय लफडे रोज नवा लफडे रोज उठलो का लफड सोड खरं बोलू द्या कोणाला तरी आज आम्ही जर खरं बोललो नाही तुम्हाला जर बोललो नाही तर आपल्या माणसांना जर आपण बोललो नाही तर आपली माणसं जर कशात राहत नाही तुमचं काय मत आज आम्ही थोडं बोलतोय म्हणून 50% समाज जागेवर आहे तुमचं काय मत आहे हिंदुरीकरता राहिले जाऊ तर मला अजून 2 वर्ष आयुष्य मी तळतळीला बोलणारा माणूस आहे तुम्ही मला महाराज म्हणून माझ्या पाया पडावं हा माझा विषय नाही आम्ही सगळं पाहिलंय हो आज 40% शाळेतले पोरं मोबाईल न गेले जबाबदारी नाही गावच्या पुढाऱ्यांची एवढे कार्टे जर वाया गेले तर करणार काय तुम्ही आज 80% पोरी इंस्टाग्राम जॉईंट आहे 80% पोरी इंस्टाग्राम पाहतात आणि या इंस्टाग्राम पाहिजे पोरींचं वाटलं जातं बंगरी पोरांचे फोटो काढायचे यांनी त्याला लगेच हाय वाय बरं खोटी आता मी तुमच्या पुढे काळाय का सावळाय काळा म्हणून बरं का तुम्ही भांडण काळाय का सावळाय सावळाय फोटो हाच मोठाळा त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं सांगू का पुढे जाऊ सांगू 40% शाळेतले पोरं मोबाईल न गेले 10% पोरं शेअर मार्केटला विकायला झाले इथे 4 जण पैसे गेलेले तुमच्या बापानं पाहिलं होतं का 2 रुपयाला 36 रुपये जमिनी जातील जमिनी आणि जायला सुरुवात झाली त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल आज बापानो कर्ज नाही पोरानो कर्ज आहे आपण अभ्यास करीत नाही कर्ज पोरावर आहे बापावर नाही आहे 2000 लावले 3000 2000 लावले 9000 आले 9000 लावले 41000 आले 1000ची पार्टी दिली 40 लावले 1.5 लाख गेले दुकान इकलं दुकान इकलेली कीर्तनात बसली 3 जण आता नाहीये नाहीये कर्ज करायचं बापानं माझ्या हाणायच्या पोरानं आणि पोराची बाजू घ्यायला ही 150 आणि निघली घर सोडून थोमाडवा शेती म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का खाली लावायचे आपण 10 गुंठे इकली दाद्याचं कर्ज फेडलं दाद्याने दादा प्यायला लागला बापून तो आपला दादा तर प्यायला लागला येऊ द्या तो काही कायम पेत नाही त्या पोराची चव नका घालू मला काही लई नाही दादा मोबाईल बंद करे दाद्यानं आम्ही कोणची पोर घाला आणि उद्या मा दादा किती भाग्यवान आहे लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळालं त्यानं कोणची का होईना पण तिला पहिलं एक पोरग मग त्याला काय होतंय
महिला म्हणलं खरं बोला हे खरं आहे का खोटं आहे याच्या पायी तुम्ही शिव्या करा हे मी बोलत नाही जरा निरीक्षण करा वस्तू ती खरी का खोटी आहे बरोबर त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल 2च मिनिटात सांगून टाकतो 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात 7च पोरं जो बोलेल तो उद्या सकाळी नसेल त्याचा बांबू उपटलाच 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात दारूवर कोणी बोलायचं नाही भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही आणि जो बोलला त्याला ठेवायचं नाही आपल्याकडे नियमच झालाय बोलला का मेला असायच्या गोष्टी राहिल्यात का आज बाप जिवंत आहे मुलगा गेलाय विचार करा बाप जिवंत आहे पाण्याची बाटली न की विकत घेणारी माणसं आहेत मिसळपाव खाऊन दिवस काढणारी माणसं आहेत आणि आज आपला पोरगा जर आपल्या डोळ्याने खत गेला तर आयुष्यात आपण काय कमावलंय काय आग लावायची इष्टेटीला आग लावायची आज बापानं पाणी पाजायचंय पोऱ्याला काय जगण्याची किंमत राहिली अरे 3 किलोमीटर पायी बाजारात जाऊन वांगे घेणारी माणसं आहेत आपण आणि पावशेर वांग्यासाठी गल्ली हिंडणारी माणसं आहेत आपण आज आपण कष्ट थोडे केलेत काय नालायकांना ऊत आला त्याने मरायचं आज आईनं मुलाला खाता द्यायचं म्हणजे काय आईनं मुलाच्या प्रेतावर रडायचं म्हणजे राहिलं काय सांगा बरं एखाद्या बापाचा मुलीला गेलो त्याची जगण्याची किंमत काय राहिलो काय बरं तो शिमेव मिळाला तर ठीक आहे डीजे पुढे मेला दांका बसला बाई वाडेवाडी खरं आहे का खोटे बोला महाराज ह्या 4 वर्षात महिला मंडळ एखादा बळूच जर तरुणपणात गेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेता जवळ लाल आली पोरं उड्या हाणतात उड्या हे शिमुंडे पोर आहे काय माहिती यांना माझा बाप गेलाय काय माहिती आहे माझी आई विधवा झाली ती पोर आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोक आंघोळ का घालतात काय उत्तर आहे तुमच्याकडे आणि तीच पोर आईला विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुणा चालवलं सांग सांग आई सांग आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ही पोरं हसतात आणि हसणारी पोरं आईला विचारतात आई पेटला का माझा बाप आई पेटला माझा बाप आई म्हणते तुझा बाबा मेला नाही तुझा बाबा देवा घरी गेलाय ते पोरग पाठ करतं सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय शाळेतली पोरं म्हणतात तू खेळत का नाही माझा बाबा देवा घरी गेलाय शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला मेलाय तुझा बाबा मेलाय तुला बाबा नाहीये ते पोरगे घरी येत आईला म्हणत आई मेलाय माझा बाप आई मेलाय मेला माझा बाप धाडकन आईला चक्कर येते त्या 3 वर्षात 3रीची पोरं बापाच्या लागलेला आहेत या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या लागलेला आहेत आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या लागलेला आहेत कसायाला काय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे इतकी नालायक आवडत आहे बेवड्याची इतकी नालायक भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत भांडे विकून लुगडे विकले आणि बायकांचे तळाईला गेला दळण विकलं कुणासाठी करता तुम्ही रात्रंदिवस कुणासाठी करता जरा अभ्यास करा म्हटलं तर तुमची माझी पहिली शेवटची गाठ परत आपलं तोंड पाहू नका फक्त खोटं आहे का सांगा आणि या सगळ्याला खत पाणी हिचं पोरगा दारू प्याला तरी आईला लाज नाही पोरानं बोंबलं थिंडलं तरी लाज नाही पोरानं गाडी फिरवायची तरी आईला लाज नाही आईला नवऱ्याला म्हणायचं एकुलतं एक आहे आई नवऱ्याला सांगते रात्री झोपताना दरवाजा एवढा ठामा तो भाऊ कीर्तनाला गेला 3 दिवस झाले मा भाऊ घरी जेवत नाही मग तो भाऊ सत्तेची आमटी खातोय पोरगी पळून गेल्यावर म्हणती मला अंदाज आलता तू काय वामाला बसली होती का तू
आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर दिसली, अहो तिने वनस्पती शास्त्र घेतलंय ना, तेव्हा ती पर्यावरणाचा अभ्यास करते. उजिडत होते चार पोरं पाहण्यापूर्वी आपण 32 मिनिटापूर्वी इथं होतो. आता मायेची 16च्या 16 पोरं ऐकायची आहे. मी, तू, तुझं, माझं किती झाले? माझा पटकन आता. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, सांचा आता राहिले 6. आशा, इच्छा, तृष्णा, वासना, मनिष्णा आणि तितिक्षा. 16 पोरं मायेची माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने गेली आणि मला लग्न न करता 4 मुलं झाली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, साधकाचा मायबाप, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि वेद शास्त्र देते. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला, चौथा मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृत अनुभवलेला, दुसऱ्यासाठी मी चांगदेव पासष्टी लिहिली, तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. हरिपाठ आपला आज कीर्तनाला घेतलेला आपण 16व्या नंबरचा आहे. असा नर का ज्याची बुद्धीची हरीच्या चरणावर लीन झाली, तो नर कसा
मारुती कृष्णा जाधव यांच्या विष्णुचिंतनाच्या कार्यक्रमाचे आयोजक संतोष भाऊ जाधव, ग्रामपंचायत सदस्य मायदेवी सप्लायर्स खराडे, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आशीर्वाद गणेश मंडळ, समर्थ गणेश मंडळ, अष्टविनायक गणेश मंडळ, बाळ गणेश मंडळ, शिवाजी गणेश मंडळ, सर्व ग्रामस्थ खराडे आणि श्रीराम वारकरी शिक्षण संस्था, ज्ञानेश्वर हनुमान भजनी मंडळ, शेतनाथ हरिपाठ मंडळ, टाळकरी बिलकरी मागची स्टेजवरची सगळी महाराज मंडळी यांचा आता आम्ही ठेवलंय म्हणल्यावर 100वा होणार. आपले किती देवादेवान झालं काय, फक्त टाळकरी वादक संबंध पाया पडतो तुमच्या सगळ्या वारकऱ्यांच्या. हरिपाठ हा ग्रंथ नाही, हरिपाठ हा ग्रंथ नाही. आज एवढी वाईट परिस्थिती झाली, कोणी बोलत नाही. आता कीर्तनकारांना हरिपाठ येत नाही अशी परिस्थिती. इंद्रिकर बोलला का ते म्हणतात तुम्ही जळा ते आमच्या. अरे मला जळायचं काय काम आहे, तू नव्हता तेव्हा मी बाबा होतो. मला काय जळायचं काय मला, आम्ही पाच जळायच्या राखीच्या पुढे निघून गेलो. आम्हाला काय कोणी कुणावर जळव माहित आम्हाला काय करायचं. 31 वर्ष आयुष्यात डाबरीवर गेले महाराज. 31 वर्ष. आज 31वं वर्ष संपल 12 महिन्यात. 32वं सुरू होईल बाबा झालेला. हे नट ना नट दिला तुमचा हात फक्त असा होतोय, मा हात 6 बाजून नळून आणून ढिला झालो. पाया पडतो तुमच्या. हरिपाठ ग्रंथ नाहीये महाराज. भजले त्याला तेव्हा हरिपाठ ग्रंथ नाहीये महाराज. हा सागरी पाठ हा साखरव्याचा प्राण आहे. प्राण ही सगळी माझ्याकडे बसलेली उभे राहिलेली पोरं धडा ठेवा. तुम्ही कोणाकडे शिकायला असाल पा. या संस्था चालकांना सांगून होतो यांना 12 आणि 15 त्यानंतर शिकवा. पहिला यांना हरिपाठ शिकवा. पाठ आहे ते लगेच अंदाज येतो. हरिपाठ शिकवा. हे गीता बिता राहू दे, ते नंतर पाहू. गीता नंतर बघा, 12 अध्याय नंतर बघा. आज हरिपाठ हा जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सार आहे. तुमच्या माहिती म्हणून सांगतो, हरिपाठ हा विश्वातला ग्रंथ आहे. पण लिहिणार बाळ इतकं कोवळं आहे की त्या बाळाचं वय फक्त 15 वर्ष. या जगातला सगळ्यात कोवळा ग्रंथ हरिपाठ आहे. लिहिणार बाळ फक्त 15 वर्षाचं आहे. पुढचं ऐकायचं. या विश्वात ज्यांना कुणाचाच आधार नव्हता त्यांना ज्ञानदेव म्हणतात. आता उलट सांगा, आज अख्ख्या विश्वाचा आधार आहे त्यांना ज्ञानदेव. ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. मला 6 महिने होऊन गेले, 7-8 महिने झाले. मी हरिपाठन काकडा सोडून दुसऱ्या अभंगावर कीर्तन करीत नाही, अजिबात नाही. बंद करून टाकलं. दिवसभरात 3 करायचे. 2 हरिपाठावर, 1 काकड्यावर, नाही तर 2 काकड्यावर, 1 हरिपाठावर. हे काकडा आणि हरिपाठ संपूनच गेले. आपले इथं शुद्ध बीजा पोटी उजळलेले भाग्य आता कवर चालायचं. आपल्या हितात उजळलेली भाग्य आता. आणि सजन होऊन माय बापा काय सांगू संतांचे उपकार. तू राहिला जिवंत हाच उपकार आहे. सांगलं अरे महाराज एक वाक्य सांगू. बाळाला बाळ जरी झालं ना तरी आईला ते बाळ आहे. आज तुम्ही मी सगळे ज्ञानोबाची बाळ आहेत. बरोबर आहे. आई आपली महिला मंडळ. तुम्ही शेतात गेले ना, तुमचं पोरग एकटं खेळत घरी एकटं खेळतं ना. पण खेळताना कसं खेळतं ऐका महिला मंडळ. चेंडू खेळत, आपलं चेंडू खेळत, उड्या हाणतं खेळत. फक्त तुम्ही उंबऱ्यात आले ना, उंबऱ्यात सगळे खेळणं फेकून द्या. त्याला आता काही द्या ते घेणार नाही. त्याला कोणाला पाहिजे? आईला. आणि आई लगेच खेळणं खाली पाठी खाली ठेवती, असा गावावरती टपकन मुका घेते, पत्रानं तोंड पुशीती. आईचा दिवसभर खुरापल्याचा थकवा जातो. मुलाला कुशीत घेतल्यावर आईचा थकवा जातो ना. एकदा कधीतरी माऊलीच्या कुशीत बसा, तुमच्या आयुष्याचं कल्याण. आयुष्याचं माऊलीच्या कुशीत बसा. कधीतरी हरिपाठ करा, कधीतरी ज्ञानेश्वरी उचका. अरे काय चाललंय, ज्ञानेश्वरी पारायण करतात हे सप्त्यावाले आणि पोहे खात्यात आणि कधी पत्ता ज्ञानेश्वरी होती. ज्ञानेश्वरी तुम्ही कागद घ्या, आता कागदावर ठेवा, नाही तर बाजूला जाऊन खा ना. ज्ञानेश्वरी का ग्रंथ आहे का? ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे.
आमच्या हरिपाठ, काय आमच्या ज्ञानेश्वर चाललंय, काय आमचं चाललंय? हसण्यावाली गोष्टी नव्ह नका. ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो नर दुर्लभ. गोष्टी बघा, बुद्धी हरीच्या चरणावर नील झाली, ती लीन झाली, तो नर दुर्लभ आहे. जो नर दुर्लभ आहे, ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर गेली, आणि असा नर दुर्लभ आहे त्याची बुद्धी हरीच्या चरणावर गेली. एक वाक्य सांगा, हरिपाठातला एक अभंग करायला एक जन्म लागतो. आणि 80% कीर्तनकारांचं असं म्हणणं आहे का ज्ञानेश्वरी अवघड आहे, त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. ज्ञानेश्वरीच्या 10 पट हरिपाठ अवघड आहे. आता तुम्ही मला आम्हाला सप्त्यातले हरिपाठ गोड कसे लागतात, ते हरिपाठ कानानं गोड कसे लागतात, तर हा म्युझिक येणार आहे. एवढंच नाही, 2 मिनिटं घेतो तुमचे आणि हरिपाठ सांगतो. हरिपाठ सांगतो. तुम्ही बसलेले जेवढे लोक आहेत कीर्तनात स्टेजवर खाली, तुम्ही कोणती शंका काढायची माझ्याकडे, मी तुम्हाला हरिपाठातच उत्तर देणार. काढायची बायको मिळत नाही, हरिपाठात उत्तर आहे. नामाशी विनमुख तोंड. काही माणसं म्हणतात माझ्या पोरानं मला हाणलं, हाणणार बाबे देईल. काही माणसं म्हणतात 2 पोरं झाले हो, माहिती बायको निघून गेली, जाणार साया सुखशी. काही माणसं म्हणतात 30 वर्ष माळ झाली, दिल्लीत जातोय, अजून मला कवडीची अक्कल आली नाही, येणारच नाही. पर्वता एक म्हणतो मी त्रिपाय काढितो, दिंड्या काढितो, सोनं करीतो, सगळं करीतो, मला अक्कल काय येणं, येणारच नाही. विष्णूने काही माणसं म्हणतात त्या सगळ्या ट्रिपा काढल्या पण समाधान नाही. अरे मिळणारच नाही. त्रिवेणी नाना तीर्थकर ऐकलं बदललो. अरे बदलणार साधुबोध तोच हरिपाठ केल्याचा फायदा काय? अरे बावळाटा, एक जन्म नाही, मागलिया जन्म. एक म्हणेल का आम्ही करायचं काय? काहीच करू नको, स्थायीच पैसे करा एक चित्त. रिकामा अर्धगडी राहा. लोकांचे लग्न कुठे पोंगत एका लग्नाला एक माणूस येळभर जातोय, त्या माणसाला अक्कल येत नाही. आयुष्यातली दिवस वेळ वाया घालवतो. मी मोबाईल वापरत नाही, मला मी मोबाईल वापरत नाही, आपली परिस्थिती नाही. मोबाईल न वापरल्यामुळे इतका सुखी आहे, पण येत नाही. ज्याला गरज तो आपल्या गेली. मोबाईल मला व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, स्क्रीन टच नाही, कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही, कोणाशी आपलं काही सतत नाही. गाडी पुस्तकं फिरतात, 3च काम आहे. गाडीतून झोपेतून उठायचं, वाचायचं झालं का झोपायचं, जेवायचं. लोकांचं धुणं धुवायला आपल्याला वेळ नाही. शेजारी माणूस मिळाला तरी आपल्याला माहिती, त्याच्यामुळे सुखी आहे. मोबाईल मी आयुष्यात कधी विकत घेतला नाही. असं एवढे खोकडं देतात लोक आपलं पुढे उद्घाटनाला गेलं. आता एक असा मोबाईल झाला नाही का 3 दाबला का 9 दिवसाचा, इतका जुना जातो. आता एकानं 7-8 दिवस आणून दिला. एक म्हणणार राहू द्या तुम्हाला, आपल्याला काय दिवस घ्यायचे काढून, आपल्याला काय अजून मला सुतावं लागलं ना, लावू देऊ परत लावता येत. विनोद समजू नका. इथून पुढच्या काळात ज्याची बुद्धी स्थिर झाली तो काय करतो त्याचं उत्तर लय उघडं आले हरिपाठात. हरी बुद्धी जपे तो नर. पुढचा शब्द तुम्ही म्हणा बघा. वाचेशी सुलभ, वाचेशी, बोला ना इकडे लक्ष द्या. वाचेशी सुलभ. आता ही वाचा काय बरोबर नीट आहे का? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखी गेलं बाबा. हरिमुखे म्हणा, हरिमुखी गाता. माझी मद झाली अनावर आणि साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी. आता इथं शब्द आलाय वाचा, आणि वाचेशी
वाचेसी सदगद जप्यादी कधी टाळू टाळी लोपला नाद टाळी लोपला नाद टाळी लोपला नाद पागुळ झालो देवा वासेसी सदगद त्याचं पुढचं उत्तर मारुतीवरती द्यायचंय. राम कृष्ण नामे आणि इथंच थांबा आता. राम कृष्ण नामे. आता पुढचा शब्द तुम्ही सांगा. उन्मणी. आता ही उन्मणी काय ऐकूनच घ्या. जागृती, स्वप्ने, सुसुप्ती, तुर्या आणि उन्मणी. तुर्या अवस्थेमध्ये देहावरचं ममत्व कमी होतं आणि नामावरची प्रीती वाढते आणि उन्मनी अवस्थेमध्ये मीच वासुदेव आहे हा बोध होतो. तयाशी लादली सकल सिद्धी. आणि एकदा तिथं आले प्रपंची निमाले साधू दिशात मारा सुलभ समर्थ
हरिपाठ बस काय हरिपाठातल्या अभंगाला मजा असते. तर काय आहे माऊलीचे जो हरिपाठ आहे ना ते सूत्र आहे. इतर अभंगाचं कसं आहे थोडं खालीवर आहे. ज्ञानोबरायच्या अभंगाला तसं नाही, सूत्र आहे. आज सरपंच साहेबांचा 100वा व्हावा, त्यांचा केक कापून सगळा अभंग कार्यक्रम संपेपर्यंत एवढा टाइम बसले तुम्ही. मला तर खुणवायचं का नाही किती वाजले मला उभं राहिल्यावर भान राहत नाही. सगळ्यांचा आभार प्रदर्शन म्हणून केक कापल्याशिवाय कोणी उठायचं नाही. पुढच्या सूचनापर्यंत निवांत बसा. एकदा प्रेमानं भजन करा. रामकृष्ण हरी 5 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम संपतोय. शेठ यांचा हा 65वा वर्धापन दिन आपल्या सर्वांचे लाडके सिद्धी अलौकिकता ज्ञान तेज तपज्ञानानं मनाने मानाने अखंड